सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं, सारंग आणि सावली त्यांच्या खोलीत एकांत क्षणाचा आनंद घेत होते। सारंग तिच्या जवळ सरकला, तिचा गाल हळुवारपणे चुंबण्यासाठी त्यांच्या ओठाजवळ येत होता, पण सावलीने त्याला हलकेच मागे सारले। तिच्या चेहऱ्यावर स्मित होते। ती म्हणाली, थांबा ना, आपल्या कुलदेवतेचं दर्शन अजून बाकी आहे। हे ऐकून सारंगला थोडं नवल वाटलं। त्याच्या मनात विचार आला, नेहमीच असं का होतं? मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की काहीतरी आड येतं। सावली माझ्यापासून काहीतरी लपवते का? इकडे सोहम आणि तारा यांच्या नात्यात सावलीमुळे प्रचंड कटुता आली होती। तारा सावलीवर खूप जळत होती, कारण सोहम नेहमी सावलीचीच प्रशंसा करत असे। यात रागाने तारा खूप चिडली होती आणि ती शांतपणे खोलीत पडून होती। तेवढ्यात सोहम तिथे आला आणि झोपण्याची तयारी करू लागला। ताराने त्याला झोपेतून उठवले आणि संतापाने विचारले, झाली का त्या सावलीची भक्ती? आता इकडे बेडरूम मध्ये यायला वेळ मिळाला वाटतं। तुम्हाला नेमकं काय हवंय? माझ्यासोबत राहायचंय की तिच्यासोबत? सोहम चिडून म्हणाला, अगं हे काय चाललंय? मला तुझा हा स्वभाव अजिबात आवडत नाहीये। ताराने लगेच वाद सुरू केला, म्हणजे आता तुम्हाला माझा स्वभाव आवडत नाहीये? उद्या म्हणाल मी आवडत नाहीये। त्यावर सोहम म्हणाला, मी फक्त एवढंच म्हटलं की तू सावली वहिनीशी जसं वागत आहेस ते मला मान्य नाही। तेव्हा तारा म्हणाली, सोहम, आपलं लग्न झाल्यापासून तुम्हाला माझं काहीच पसंत नाहीये। यावर त्यांच्यात मोठा वाद झाला। शेवटी सोहम वैतागून खोलीतून बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला। तेवढ्यात बबलू तिकडून येताना दिसला। बबलूने विचारले, काय रे, वहिनीने बाहेर काढलं की काय? सोहमने उत्तर दिले, नाही रे, असं काही नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे आलो। पुढे सोहमने बबलूची चौकशी केली। बबलू, एवढ्या रात्री कुठे भटकत होतास? बबलूने सांगितले, अरे भूक लागली होती म्हणून स्वयंपाकघरात जात होतो। त्यावर सोहम म्हणाला, अरे मला पण भूक लागलीये, चल फ्रीजमध्ये काही खायला आहे का? बघूया। बबलूने सांगितले, अरे फ्रीजमध्ये काहीच नाही, त्या जयंतीने सगळं फस्त केलंय। स्वयंपाकघरात जयंती लपून केक खात होती। ऐश्वर्या आत येतात जयंती पटकन लपली। ऐश्वर्या अमृतासाठी दूध बनवत होती। थोड्या वेळाने बबलू आणि सोहम तिथे आले। त्यांना पाहून ऐश्वर्याने विचारले, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय? त्यांनी सांगितले की त्यांना भूक लागली होती म्हणून ते नूडल्स बनवायला आले होते। ऐश्वर्या तिथून निघून गेली। बबलू आणि सोहम नूडल्स बनवू लागले। जयंती अजूनही तिथेच लपलेली होती। सोहमचा धक्का लागून भाजीपाल्याचे टोपले तिच्या अंगावर पडले आणि ती जोरजोरात ओरडली, ज्यामुळे ती बाहेर आली। तिला बघून बबलू किंचाळला, चोर चोर, पण जयंती म्हणाली, चोर नाही, मी आहे। तिचा तो अवतार बघून दोघांनाही हसू आवरणे अशक्य झाले। तिच्या आवाजाने सारंग आणि सावली तिथे आले। सावली स्वयंपाकघरात येतात जयंतीचा तो विचित्र अवतार पाहून तिला धक्का बसला। बाजूला सांडलेला केक दिसतात तिच्या लक्षात आले की जयंती केक खाण्यासाठी इथे आली होती। जयंती त्या दोघांना बघून पटकन तिथून पळून गेली। मग सावलीने विचारले, अरे बबलू, सोहम, तुम्ही दोघे इथं काय करताय? दोघांनीही त्यांना भूक लागल्याचे सांगितले। सावली म्हणाली, तुम्ही मला सांगायला हवं होतं ना, मी काहीतरी बनवून दिलं असतं। तेव्हा सारंग म्हणाला, मला पण भूक लागलीये। त्यानंतर सावलीने त्या सगळ्यांसाठी नूडल्स बनवले। नूडल्स खूप चविष्ट झाले होते। सोहम आणि बबलूने त्यांचे खूप कौतुक केले, पण सारंग प्रेमाने नूडल्स भरवत असतानाही सावली काही खात नव्हती। तर इकडे अमृताने तिच्या मैत्रिणीला फोन केला होता आणि ती म्हणाली, कुलकर्ण्यांच्या घरी नेहमी समारंभ असतात आणि ते नेहमी मला बोलवतात, पण यावेळी त्यांनी मला आमंत्रण दिले नाही। त्यावर तिची मैत्रीण म्हणाली, अगं तुला मूल होत नाहीये ना, म्हणूनच त्यांनी तुला बोलवलेलं नाही। हे ऐकून अमृताला मोठा धक्का बसला। तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती रडू लागली। तेवढ्यात ऐश्वर्या दूध घेऊन तिथे आली। ऐश्वर्याने विचारले, काय झालं अमृता वहिनी, तुम्ही एवढं का रडताय? कोणी काही बोललं का तुम्हाला? त्यावर अमृताने ऐश्वर्याला फोनवर घडलेला सगळा प्रकार सांगितला। अमृताच्या रडण्याचा आवाज ऐकून स्वयंपाकघरातून सारंग, सावली, सोहम आणि बबलू सगळे तिथे आले आणि अमृताला तिच्या रडण्याचे कारण विचारू लागले। तेव्हा अमृता सावलीला म्हणाली, मला तर आता या जगात जगायचंच नाहीये। हा अपमान सहन होत नाहीये, कारण मूल होत नाही म्हणून आता लोक मला कार्यक्रमांना सुद्धा बोलवत नाहीये आणि हे मला आता सहन होत नाहीये। तेव्हा सारंग म्हणाला, अगं वहिनी, तू काळजी करू नकोस, तुला मूल नाही झालं तरी काय फरक पडत नाही, कारण आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो। अमृता रडत रडत पुन्हा ऐश्वर्याला म्हणाली, ऐश्वर्या, तू दिलेली पावडर मी रोज 1 महिना झालं न चुकता पित आहे, पण तरी सुद्धा मला मूल होत नाहीये। तेव्हा सोहमला लगेच आठवले की ऐश्वर्या स्वयंपाकघरात अमृता वहिनीसाठी दूध बनवायला आली होती आणि तिने जो डब्बा घेतला होता तो 15 दिवसांपूर्वीच त्याच्या हातून पडला होता आणि मग त्याने त्यातील पावडर काढून दुसऱ्या डब्यामध्ये टाकली होती। म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली आहे असा विचार त्याच्या मनात आला।
झाला. मग बबलू म्हणाला, सॉरी पण अमृता वहिनी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सारंगने विचारले, अरे काय झालं? त्यावर बबलूने सांगितले की अमृता वहिनीला दुधात टाकून जी पावडर ऐश्वर्या देते ते पावडर माझ्या हातून पडलं होतं आणि मग मी त्या बाटलीत दुसरं पावडर टाकलं होतं. हे ऐकून मात्र ऐश्वर्याचा पारा चढला, कारण ही पावडर ऐश्वर्या अमृताला मूल होऊ नये यासाठी देत असते. पण आता बबलूने इथे मोठी चूक केली होती. ऐश्वर्या चिडली आणि म्हणाली, तुला अक्कल आहे का बबलू? असे म्हणून तिने त्याच्यावर हात उचलला. तेवढ्यात सोहम म्हणाला, एवढं चिडण्यासारखं काय आहे? पावडरच आहे ना, ती पावडर आपण परत आणू शकतो. पण तेव्हा ऐश्वर्या चिडून म्हणाली, तुला नाही कळणार ते पावडर किती महत्वाचं आहे. तेव्हा सारंग म्हणाला, ठीक आहे, त्यात एवढे वाद घालण्यासारखं काही नाही. अमृता वहिनीला पावडर न घेताही मूल होऊ शकतं. असं काही नाहीये की फक्त पावडर घेतल्यानेच तिला मूल होईल. तिच्या नशिबात असेल आणि तिला होणार असेल तर नक्कीच होईल. आणि तेव्हा सावली देखील म्हणाली, अमृता वहिनी, मला तर खात्री आहे की तुम्हाला बाळ लवकरात लवकर होईलच. आणि तसंही वारीतून आल्यानंतर माझ्या वडिलांनी तुम्हाला आशीर्वाद देखील दिला आहे आणि मला माझ्या वडिलांच्या आशीर्वादावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यानंतर मग हे सगळे तिथून निघून जातात. पण इकडे ऐश्वर्याला आता खूप चिंता वाटू लागली होती, कारण तिचा संपूर्ण कट फसला होता आणि बबलूने सर्व बिघडून टाकले होते. सकाळी अमृताला डोके जड झाल्यासारखे वाटू लागले, तिला पोटात मळमळायला लागले. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे पोहोचते. ऐश्वर्या तिला विचारते, काय झालं अमृता, तू अशी का बसली आहेस? त्यावर अमृता सांगते, अगं मला माहित नाही, पण सकाळपासून मला पोटात मळमळ होते, उलटी आल्यासारखं वाटतंय आणि माझं डोकं देखील जड पडलं आहे. मग हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला फारच धक्का बसतो. तिला वाटतं हे सगळे लक्षणं तर गर्भधारणेचीच आहे. मग हिला खरंच तर मूल होणार नाही ना? त्या नालायक बबलूमुळे माझा सगळा डाव आता पूर्णपणे बिघडत आहे. मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करून ती तिथून निघून जाते आणि मालिकेचा भाग इथे संपतो. मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागात ऐश्वर्या आता अमृताला मूल होऊ नये यासाठी परत नवीन कोणती चाल खेळणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.